Hello everyone, myself Gulab Thombre and welcome to the channel Eduon Tips. बघा आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार दॅट इज द RNA वर्ल्ड. ओके, लेट्स स्टार्ट इट. एक लहानसा टॉपिक आहे, विल फिनिश इट. ओके, फ्रॉम फॉरगोइंग डिस्कशन अँड इमिडिएट क्वेश्चन बिकम्स एव्हिडंट विच इज द फर्स्ट जेनेटिक मटेरियल. म्हणजे पहिले जेनेटिक मटेरियल कोणतं, DNA पहिले जेनेटिक मटेरियल की RNA, हा एक क्वेश्चन आहे. ऑब्वियस की फर्स्ट वन इज द RNA. RNA इज द फर्स्ट जेनेटिक मटेरियल. ओके, RNA इज द फर्स्ट जेनेटिक मटेरियल. ओके, RNA पासून DNA आलं. RNA was the first genetic material. There is now enough evidence to suggest that essential life process, okay, such as metabolism, translation, splicing, etc., evolved around RNA. Okay, सगळे जे आहेत RNA च्या अराउंड हे झाले. RNA यूज टू ॲक्ट ॲज अ जेनेटिक मटेरियल ॲज वेल ॲज कॅटलिस्ट. म्हणजे RNA जो आहे ना, आणि ती कॅटलिस्ट आणि ॲज वेल ॲज जेनेटिक मटेरियल दोन्ही म्हणून ॲक्ट होत असतं. ओके, देअर आर RNA कॅटलिस्ट प्लस जेनेटिक मटेरियल हे बघितलेलं आहे अगोदरच आपण. देअर आर सम इम्पॉर्टंट बायोकेमिकल रिॲक्शन सच दॅट कॅटलिस्ट protein enzyme, but RNA being catalyst was reactive and hence unstable. Yes, RNA reactive, reactive plus unstable. Okay, plus unstable, therefore DNA has evolved from RNA. मग त्यामुळं DNA RNA पासून काय RNA evolved DNA. Okay, evolved DNA with chemical model that more stable. Yes, more stable. Okay, is the more stable. DNA being double stranded and having complementary strand further resist changes by evolving a process of repair. ओके, दॅट्स ऑल. म्हणजे इथं काय म्हणायचं यांना सांगायचं की RNA इज द फर्स्ट जेनेटिक मटेरियल आणि RNA पासून DNA इव्हॉल्व झाला आहे. ओके, आणि RNA ॲज अ कॅटलिस्ट म्हणून पण काम करतो, जेनेटिक मटेरियल म्हणून काम करतो, आणि हा थोडा जास्त अनस्टेबल असतो आणि रिॲक्टिव्ह असतो. त्या जर कम्पेअरमध्ये जर बघितलं DNA आहे ती थोडासा कमी रिॲक्टिव्ह असतो आणि जास्ती स्टेबल असतो. येस, ही ऑलरेडी वी नो दिस. ओके, दिस वॉज आवर टुडेज टॉपिक. दिस वॉज द शॉर्टेस्ट टॉपिक अँड द मोस्ट इझिएस्ट टॉपिक. ओके, यामध्ये लक्षात ठेवायसारखं काही नाही, यू नो व्हेरी वेल. फक्त त्यात लक्षात ठेवायसारखं दिस इज इम्पॉर्टंट की फर्स्ट जेनेटिक मटेरियल इज द RNA, नॉट DNA. ओके, आणि या कॅटलिस्ट म्हणून पण काम करतो आहे, जेनेटिक मटेरियल म्हणून पण काम करतो आहे. अँड देन जर थोडंसं हायली रिॲक्टिव्ह आणि हायली अनस्टेबल आहे. ओके, त्यामुळं RNA पासून DNA इव्हॉल्व झालं आहे. ओके, दॅट्स दी. आणि DNA इज द मोर स्टेबल अँड लेस रिॲक्टिव्ह. ओके, थँक्यू सो मच. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण रेप्लिकेशन बघू. ओके, बाय बाय.